वेलकम टू अंकिता पोस्ट। तर आज आम्ही आलो आहोत करवंद, आंबे, काजू हे सगळं काढण्यासाठी। तर तिथे बघा ती आमची माई, ती बघा काय करते, बॅलन्स। जैसा देश वैसा भेस हा तिने फ्रेज वापरला आहे आणि खरंच एका गाववाल्या मुलीसारखी ती इकडे तिकडे उन्हाळत आहे। तर तुम्ही बघू शकता आम्ही खूप मज्जा करत आहोत इकडे। हे लोक तिकडे आहेत। थोडा ब्राइटनेस वाढवू दे म्हणजे जरा चांगलं दिसेल। तो आता मेंटेन कसा करायचा, तिथे ब्लॉक करता करता पुढे जाणार हा गे असं अभद्र बोलू नये। तिकडे बघा तो अमित कदम जरा जास्तच पुढे गेलेला आहे। तो बघा आणि ही माई आमची। थांबा जरा, तुम्ही दिसत नाहीये तुमचे चेहरे ग्वाड वगैरे। आय एम सॉरी, आता मी पडले असते। गाईस ही मुलगी खूपच हसवते, खूप जोक करते, त्यामुळे सांभाळून खालची जांभळं उचलताना नाही तर जांभळाचे पकोडे भेटतील। अगदी रोस्ट केलेले जांभळे होते, त्यांना मॅरिनेट करत ठेवलं असेल असं तुम्हाला वाटेल। असं ऐकून काही असं खावंसं वाटतंय का आपल्याला? अजिबात नाही। आणि बघा सुपरमॅन स्वतःला अशी सुपरवुमन समजणारी, सुपर गर्ल। हा तुझा गोड गैरसमज आहे माई। तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्याकडे झाडू आहे, तुम्ही हॅरी पॉटरच्या बहीण आहात, सॉरी असं होऊ शकत नाही। अभी हम आए हैं यहाँ पे। A few moments later. इथून आता पुढे आम्ही आलोय, तर ही तुम्हाला भेटणार आहे खायला डोंगराची काळी मैना म्हणजेच करवंद। जर का तुम्ही आमच्या गावाला आले नवघरला तर तुम्हाला हे ते पण फ्री मध्ये, फ्री फ्री फ्री। आणि खूप जास्त आहेत, बघा जरा दाखव ग। लास्ट इयरला आपण काय केला होता, इथे दोघा भाऊ ते बघ तिकडे बघ, तिकडे बघ, लाल करवंद आणि हे जांभळांचा करवंद दिसत आहे तुम्हाला। ही ती काळी मैना सुटला का नाही? आणि ही जी पाणी करवंद आहे ना ह्याची चटणी बनवून खावा, एक नंबर लागते। मिरचीतली जी तुम्हाला ती खूप सुंदर अशी। आणि ह्याचा कच्चा खायला पण खूप लागला, चांबट वाटतं। द्या मग आता मग आम्हाला पण। गावाला आल्यापासून खूप वेळा पडले, मला खूप लागतंय तुम्हाला, कारण की तुम्ही स्वतःला बॅलन्स नाही करू। ही धडपडी आहे, धड पडत सुद्धा नाही। हा बरोबर, एक नंबर। वाव ऍक्च्युली इथे खूप वाव, हे बघा हे बघा हे बघा, तुम्ही इथे पण बघू शकता। हे बघा तुम्हाला जर का दिसत असेल तर हे बघा करवंद, खूप सुंदर अशी करवंद आहेत। हे बघा दिसत, काळीच नाही हिरवी मैना पण बोलू शकता। काली मैना डोंगराची आणि मी आहे नवघरची। बोला अंकू, काली मैना डोंगराची आणि मी पोर आहे नवघरची। मी पोर आहे नवघरची। नवघर पाली। हे बघा ती तिकडे बघा, तर आमची पालीची टॅक्सी। बरं आमऱ्याला काय गेला नाही रे, कोण होता मला दाखवलंच पण आमऱ्याला गेला तो झोपला तिकडे, पिला झोपला तो परत आलाच नाही। रुको जरा सबर करो। ही बघा सुंदर सनसेट सुद्धा बघायला भेटणार आहे तुम्हाला इकडून। फक्त करवंदांच्या अलीकडे आहे ते आम्ही, आणि ते पलीकडे आहे। तुम्ही इथे बघू शकता जांभळ्यांनी आंबल्याला कसं उचलून घेतलेलं आहे, फक्त आणि फक्त ते करवंद तोडण्यासाठी। हे बघा आम्ही थोडेसे करवंद तोडलेत, आणि हे जे व्हाईट व्हाईट दिसते ते करवंदांचा चीक आहे, गम, यू नो गम। येस बघा गाईस जांभळांसाठी। आणि हे आम्ही पाणी घेऊन आलोय आम्हाला प्यायला। तोडून दिला असं काम नको, मी काट्यावर पडेल गुस्ती काट्यावर बोचत।
माई हे बघ इकडे जा. अगो हे बघ हे बघ. अरे, अरे, अरे. माई काटा घुसला. गेला तो आता कुठं काय करू. बापरे बापरे. ओ माय गॉड. माझी चप्पल किती गॉड म्हणजे गॉड असा तो खाली येईल अक्षरशः. थोड्याने खाली येईल. गॉड गॉड गोड 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 लागते. एवढं गॉड गॉड करू नको. ते आंबट करवत पण गॉड लागतं. म्हणजे मी एवढं पण मला माहिती नव्हतं. आणि माझ्या मामाचा टी शर्ट घातलाय बघू शकता. अच्छा. हे मध्येच कुठून आलं. असं दे बच्ची है नाही काय ऐकू नका. बच्ची नाही तर मग कोण आहे सांग जरा कितवीला आहे सारिया. घोडी है. आतमध्ये हे इथे व्हिडिओ केला अख्खा. फोटोचा काय पडला तुला. ही बॉटल काय नाही सगळे घेतो एक साथ काय पण. हे थांबा जरा गाईज. माझ्या पायात घशात काटा घुसलाय. मी बोलणार होती तर माझ्या पायात काटा घुसलाय. निघत नाही गाईज. इथं आमच्या डोक्यात घालतो त्याच्या. शिबा दादा काय असं करतोस रे. आपण नाही खायला भेटणार म्हणून दुसऱ्यांना पण नाही खायला देणार. नाही ग मी हे तोडते काठे. काठे भाईच्या डोक्यात गेले चालतील का. बाबा साईडला इथं आपल्या. अरे विचार काय. चला इतने मेहनती फल नहीं चाहिए हमको. चल हे बघ भरपूर ते टाक ग त्याच्यात. ते वाले फाटले ना पिशवी. शी चिकचिकीत लागेल ती पिक्या करवंदांची चटणी. A few moments later. एक मिनिट मैंने कुछ तो एक्सप्लोर किया. ए थांब जरा. बघा तुम्ही बघू शकता इथे हे काय आहे जरा सांगाल का माझे डिअर वॉचर्स. काय वारूळ. हा वारूळ. मुंग्यांचं आहे की सापांचं आहे. बनवलेलं असतं. पण त्याच्यानंतर आपले साप लोक येऊन तिथे राहतात. आपले साप लोक. जसं की चिमणीने घरटं बनवलेलं असतं की नाही. त्यात कावळा येऊन राहतो आयता तसंच. कोकिळा पण तशातलीच एक आहे. तर हे आहे मुंग्यांचं वारूळ आणि त्याच्यामध्ये साप कब्जा करतात. किती आंबे आहेत. ए काढ रे जांभळ्या. मामा काढ. चलो निकालो. किती आंबे आहेत पण हे लोक काढून देत नाही. ही आमची कंटाळवाणी पोरगी जिला घेता येत नाही आणि मी बघा 2-2 बाटली. गाईज काही नाही नुसतं ब्लॉगच करते. इथं जांभळं काढले एवढी. पायाला मला काटा घुसलाय तुमच्या ब्लॉगच्या नादात. गाईज इथे बघू शकता माईने काहीतरी एक्सप्लोर केलेलं आहे. एक गोष्ट बघूया आपण. घरटं जे मगाशी एक्झाम्पल दिलं होतं ते बघा गाईज तुम्हाला घरटं दिसतंय. येस. आता ते कोणत्या पक्षाचं घरटं आहे ते तर नाही सांगू शकत मी पण ते खूप सुंदर पद्धतीने ते बांधलं गेलंय. आय मीन बांधलंय त्या पक्षाने जो कोणी असेल राहत तिकडे. आणि हे छोटे छोटे एस्थेटिक फुलं. वाव. माई. A few moments later. बघा कशा काट्या काट्या कुट्यांमधून आम्ही फिरतोय इथे. हो बोलली मी. हो ना दिसतोय आम्ही खूपच दऱ्याखोऱ्यातून चालल्यासारखं खूप जास्त आम्ही ट्रॅकिंग पण करणार आहोत. त्याचा पण
ब्लॉग लवकरच येईल. हो आता ती पण व्लॉग बाय अंकिताच असेल. आता गाईस माझ्यातला नवीन हिडन टॅलेंट मी काढलेला आहे शो. सागर आम्ही खूप नॉनव्हेज बोलतो. हो आम्ही खातो. अच्छा. परळीला चाललोय आम्ही केक आणायला. हो आमच्या मामा आणि मामीची अॅनिव्हर्सरी आहे. हा हॅपी अॅनिव्हर्सरी विश करा त्या एका मुलाला. तुम्ही कमेंट करू शकता. तिसरी. सो गाईज त्या माझ्या मामा आणि मामीची 3rd अॅनिव्हर्सरी आहे. सो मामी घरी आहे ती तुम्हाला तिकडे गेल्यानंतर दाखवू. ही बसली आदिवाशासारखी बिचारी. हो बघा ती पण ती खूप छान दिसते. ती अशी अट्टल हे बघा, हे बघ. ती अट्टल गाववाली दिसते. हो बरोबर आहे. आदिवासीसारखी जरी बसली असली तरी तिच्याकडे डायमंड आहे. बघा गाईज ते तर हा तो 16-17 हजाराचा वॉच. गाईज हे बघा डायमंड रिअल डायमंड. काय ते गाववाली पाववाली जरी असली तरी ती एकदम सोफिस्टिकेटेड राहते. एक वाटा विकलं ना तरी 200-300 रुपये. आले माहिती लाईनीवर आली तू. असे वाटे विकूनच मी गाड्याल आणि डायमंड घेतला. घेतला मग तुम्ही काय कमी समजला. साधा नाही आपलं काम. साधा काम नाही. आंबे नको ए घे पागल. घे आर्या. तेरे को जो मिल रहा है वो सब ले. काय ते गावरान मेवा. ए माईला द्या एक आंबा. हॅलो. इथे परत एकदा आमल्याने जांभल्याला घेतलेला आहे पण तो जांभल्या खूपच वजनदार झालेला आहे आणि उचलता येत. हा वाढलाय तो जाडा झालाय. ए माई याच हेच सांगितलं नव्हतं मी घ्यायला तुला असं. मी पाडलंय. हा मग ठीक आहे. तो बघ बाई त्या काठीची पार वाट लावून ठेवली. हेलिकॉप्टर हेलिकॉप्टर. उतर उतर उतर. आई ग दमला. अय झाड आलास तू. आमल्याला वजन जांभल्याला झेपलेला आहे. अरे मी त्याला किती वेळ घेऊन होतो. हो माहितीये. तिकडे तुम्ही सनसेट बघू शकता. वाव सच अन एस्थेटिक मोमेंट. आता भाड्याला चढवायचं काय. नेचर. दिस इज कॉल्ड ब्युटी ऑफ नेचर. बात तो सही है. तिकडे झाडाच्या बुंद्यात जाऊ नका. धुतलेले आंबे भेटतील. म्हणजे सुसू करून आले मी तिकडे. ए शी ए जाऊ नका तिकडे. मेंटल काय सांगितलं. धुतलेले आंबे भेटले आहे. A few moments later. सरक माई. जोरात द्या आवाज. बघ माई एकदम बरोबर तुझ्यावरतीच पडला असता. तू देत. हा दिसला. एकही पडत नाहीये. आवाज दे. आला. तो बघा तिकडून अजून एक मुलगा येत आहे आमच्या ब्लॉग साठी. भावेश विलास कदम नामक एक. नको खाऊ. आला का. आला. ए बघ काटावाली गाडी. हे बघ काय घेतलंय गाईस. पुष्पा मुतपक खाना माई. हेलो गाइस, ये मैं हूँ, ये अमित है और हम यहाँ करवंद तोड़ रहे हैं. क्या बोला तूने. सेल्फी मैंने ले ली आज. सर पे मेरे रहता ताज. सेल्फी मैंने ले ली आज. सर पे मेरे रहता ताज. सेल्फी मैंने ले ली आज.
नहीं फिर अपने हाथ में रखो. हा बरं ठीक आहे. सक्सेसफुली मला इग्नोर केलेला आहे. दाखव मामा आंबे. छान. यांनी खूप मेहनतीने काढलेले आहेत आंबे. हे बघा हे आंबे मी खाल्लेले आहेत. आणि हे आंबे प्रचंड गोड. दादाने माझ्या हात सोलून दिला. लिंबाच्या आकारा एवढा हा आंबा असेल. तीन तीन मस्त आहे माई. एक नंबर आंबे आहेत. खूप खडतर असा प्रवास करून आलेली आहे माई. तू संपला का? माई तुला देते मी. घे अगं बाई. माईचा हात बघ. सुंदर आंबा आहे तो. छान आहे ना. थोडासा लसवाला आहे. लसदार आंबा आहे थोडासा, पण चालू शकतो. थोडासा खवखवेल घसा, पण छान आहे. बट इट्स ओके. एवढा खडतर प्रवास केलेला आहे तर त्याच्यावर दे जरासा. खाल्ला लगेच सगळ्याचा सगळा. मला पण दे ग एक. कसलं भारी दिसतंय. डोकं वळायचं. बड़ा हरामी हो बेटा. ब्लॉगरच्या तोंडामध्ये अख्खा आंबा होता म्हणून त्याला काही बोलता नाही आलं. पण ती असं म्हणली आहे, सागर शॉक अंकुर रॉक. म्हणजे मी बोललेच तसं थोडंसं अडल्ट जोक मारले. तर अशाच प्रकारे आपला हा व्लॉग समाप्त होत आहे. थँक्यू फॉर वॉचिंग. सबस्क्राईब. थँक्यू फॉर वॉचिंग.